क्रिकेट प्रेमींनो, मित्र मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत आहात ना? असायलाच पाहिजे. भारतीय संघाने परत एकदा पाकिस्तान क्रिकेट संघाचा धुव्वा उडवलेला आहे आणि सुपर 8मध्ये दिमाखात प्रवेश केलेला आहे. फलंदाजीमध्ये ईशान किशनने कमाल केलेली आहे. गोलंदाजीमध्ये पाकिस्तानी फलंदाजीचा केक अगदी व्यवस्थित कापून भारतीय बॉलर्सनी खाऊन टाकलेला आहे. आनंदी आनंद आहे. सगळ्या शंका दूर झालेल्या आहेत आणि त्याच्याबद्दलच मी तुमच्याशी बोलणार आहे. अजिबात कुठेही जाऊ नका. बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना म्हटल्यानंतर खेळाडूंना कधी सामना खेळतोय अशी आतुरता लागलेली असते आणि काही आपल्यासारख्या सामान्य लोकांना अरे बापरे, पाकिस्तान विरुद्धचा खेळ नाही, मान्य आहे आपण अगोदर जरा जिंकलोय, पण आता परत जमेल का? आधीचं झाल्या त्या चुका परत झाल्या, आता पाकिस्तानी लोक आपल्याला त्रास देतील. अरे तो तारिक अनवर हे करेल, अरे हा बॅट्समन ते करेल, अरे साहेबजादा फरांनी गेल्या मॅचमध्ये आपल्याला बडवलेलं होतं. किती शंका. बरं, त्या शंका बाजूला राहिल्या. पाऊस पडेल का? पावसाचा व्यक्त येईल का? तो आला तर काय होईल? किती शंका, किती शंका. मी अगोदरपासून तुम्हाला सांगत होतो की आपण या चिंतेत असतो. भारतीय खेळाडू या सामन्याची मनापासून वाट बघत असतात. त्यांना ही संकट नाही तर संधी वाटते. ती संधी भारतीय संघाने आज साधून दाखवलेली आहे. सलमा आगाने आज काही गोष्टी कमाल केल्या. एक तर पहिली बॉलिंग करायचा त्याचा निर्णय हा थोडा आश्चर्यचकित करणारा होता आणि त्याच्यानंतर त्याचं कौतुक करावं असं वाटतं मला, कारण पहिली ओव्हर तो स्वतः टाकायला आला. हे कम्प्लीट आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग होतं. कुणीच हा विचार केलेला नव्हता आणि त्याचा परिणाम झाला. त्याचा बॉल कसा येईल याचा अंदाजच येत नव्हता. त्यातनंही तो नवीन बॉल खूप स्लो टाकत होता. त्याचा बॉल जास्त वळत नव्हता, थांबून येत होता आणि त्याच मोठ्या फटका मारायच्या प्रयत्नात अभिषेक शर्मा आऊट झाला. 0वर आऊट झाला. भारताची पहिल्या सुरुवात जी आहे ती भयानक झाली. पहिल्या षटकात 1 रन आणि अभिषेक शर्मा आता काय होणार? परत चिंतेचे मेसेजेस यायला लागले. परंतु दुसऱ्या ओव्हर करायला शाहीन शाह आफ्रिदी आला आणि त्यांनी टाकलेला शॉर्ट बॉल हा ईशान किशननी झोकामध्ये प्रेक्षकात भिरकून दिला. त्याच्यानंतर ईशान किशन नावाचं वादळ, आज पावसाचं वादळ अपेक्षित होतं, ते आलं नाही. आज आलं वादळ प्रेमदासावरती. त्याचं नाव होतं ईशान किशन. कारण ईशान किशननी आज जी बॅटिंग केली आहे त्याला क्रिकेटच्या भाषेत तोडफोड बॅटिंग म्हणतात. कारण ते मारत असताना त्यांनी बरोबर बुद्धी साबित केली. का? त्यांनी जे निवडले चेंडू फटके मारण्यासाठी ते परफेक्ट निवडले. फील्डमधल्या गॅप्स आहेत त्या बरोबर निवडल्या. शॉर्ट बॉलला पुल आणि स्क्वेअर कट मारले. पुढं पडलेल्या बॉलला प्रेक्षकात भिरकवण्याला तो कमी पडला नाही. कारण त्याच्या इनिंगचा वेग असा होता की बघणाऱ्यांना कळत नव्हतं की अरे काय चाललंय काय. आणि 77 धावांची खेळी करून तो आऊट झाला. 7 चौकार 4 षटकार असे काहीतरी का 10 चौकार 4 षटकार त्यांनी मारले. तो आऊट झाला. त्याच्यानंतर मी बघत होतो, पाण्याचा ब्रेक आला आणि 14 ओव्हर झालेल्या होत्या. मला वाटलं आता ह्याच्यानंतर सॉलिड आक्रमण भारतीय फलंदाज करणार. तसं झालं नाही. कारण पुढं पाकिस्तानच्या स्पिनरनी अप्रतिम बॉलिंग केली आणि त्याच्यामध्ये लेफ्ट आर्म स्पिनर होता, सईम आयुब होता आणि विचित्र शैलीचा उस्मान तारिक होता. या तिघांनी मिळून 12 षटकांचा मारा केला. 5 विकेट त्यांनी भारताच्या काढल्या आणि 77 धावा फक्त दिल्या. थोडक्यात उरलेल्या 8 ओव्हरीत जवळजवळ भारतीय संघाने 100 धावा चोपून काढल्या. म्हणून हा धावफलक उभारता आला. मी तुम्हाला सांगतो, ईशान किशनच्या खेळीचं महत्त्व तो खेळत असताना आपल्याला पटलं. जेव्हा 14 ते 20 षटकांचा खेळ पाहिला, भारताने 170 धावांचा टप्पा ओलांडला, तेव्हा ते महत्त्व अजून वाढलं आणि नंतर त्या महत्त्वाने अजून वेगळी उंची गाठली जेव्हा भारतीय बॉलर्स बॉलिंग करायला लागले. कारण या खेळपट्टीवरती खेळणं सोपं नाही. ईशान किशननी ते कसं करून दाखवलं हेच खरं तर कौतुकाची बाब आहे. ईशान किशनच्या त्या 77 धावांच्या खेळीचं मोल दोन्ही संघांनी जाणलं. कारण जे तो करू शकला ते कुणीच करू शकला नाही. भारतीय संघाने कसं तरी करत मग त्याच्यामध्ये तिलक वर्माच्या 25 धावा आहेत, कप्तान सूर्यकुमार यादवच्या 30च्या आसपास धावा आहेत, शिवम दुबेच्या थोड्याशा धावा आहेत. आपण 170 धावांचा टप्पा पार केला. तेव्हाच माल तरी कळून चुकलं होतं. कारण खेळपट्टीकडे मी बघत होतो, विकेट स्लो होती, थोडासा बॉल वळत होता, बाउंड्री लाईन्स लांब होत्या. या सगळ्याचा विचार करता या धावसंख्येचा पाठलाग होणार नाही
हे कळत होतं आणि तसंच झालं. कारण सुरुवात इतकी जबरदस्त झाली. पहिल्या ओव्हरमध्ये बकबक करणारा साहिबजादा फरहान पंड्यांनी तंबूत पाठवला. मी बुमराला इतकं मारीन की त्याचं करिअर बर्बाद करीन. अरे बुमरा येस तोपर्यंत तर थांब, ते सुद्धा तुला जमलं नाही, कशाला मोठ्या बाता करतो. आणि जेव्हा बुमरा बॉलिंगला आला, पहिल्यांदा त्याला सईम अयूबला त्याने यॉर्कर लेन बॉल टाकून LBW केलं आणि नंतर सलमान आगाला शेवटच्या बॉलला, दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलला पायचीत करून त्यांनी झेलबाद करून त्यांनी परत पाठवलं. त्या धक्क्यातनं पाकिस्तान संघ सावरणं मुश्किल होतं. बाबर आझम नावारूपाला आलेला बॅट्समन आहे, पण त्याची शैली वेगळी आहे. त्यामुळे मोठा फटका मारायच्या प्रयत्नात अक्षरनी जेव्हा त्याला बोल्ड केलं, उरलं सुरलं अवसान त्यांचं गळलं. उस्माननी थोडासा प्रयत्न केला, उस्मान खाननी बरी बॅटिंग त्यांनी केली, 40च्या आसपास धावा केल्या. पण मुख्य फलंदाजांना जर का प्रेमदासाच्या विकेटनी फलंदाजी करून दिली नाही तर मग अष्टपैलू खेळाडूंना कशी ते करून देतील तेच बघायला मिळालेलं आहे आज आपल्याला. कारण सगळ्या बॉलर्सनी मिळून मारा इतका अप्रतिम केला. 2-2 विकेट, 1-1 विकेट सगळ्यांनी वाटून खाल्ली. जणू काही एक जो मिठाईचा डबा होता, थोडं तू घे, थोडं तू घे, थोडं तू घे करून वाटून खाऊन टाकला. अष्टपैलू खेळाडूंना, भारतीय गोलंदाजांना तोंड देणं जमलं नाही आणि मग धाव संख्या ही खूप लांब राहिली. शेवटी सूर्यकुमार यादवनी उगाचच थोडा डाव लांबवला. तिलक वर्माला बॉलिंग दिली, ठीक आहे. रिंकू सिंगला कशाला दिली? हार्दिक पंड्याला शेवटची ओव्हर का दिली? वरुण चक्रवर्तीला अजून एक ओव्हर का नाही दिली? हा खरं माझ्या पुढचा प्रश्न आहे. पण तरी मी म्हणेन पाकिस्तान विरुद्ध भला मोठा विजय मिळवलेला आहे. दिमाखामध्ये सुपर 8मध्ये प्रवेश केलेला आहे आणि पाकिस्तान विरुद्धचं आपलं विजयी रेकॉर्ड, विजयी घोडदौड मस्तपणे चालू ठेवलेली आहे. त्यामुळे मी आनंदी आहे. माझे बरेचसे अंदाज बरोबर ठरले का? तुम्हीच मला सांगा. मी सांगितलं होतं फिरकीचा बोलबाला आहे, मी सांगितलं होतं पाऊस पडेल परंतु तो त्रास देणार नाही असा माझा अंदाज आहे. कारण आउटफील्ड चांगलं आहे, पाऊस आलाच नाही गोष्ट वेगळी. त्यातनंही आपल्या फलंदाजांनी योग्य चमक दाखवली. या सगळ्या गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की सांगा. फक्त त्याच्याकरता फेसबुक पेज, माझं इंस्टाग्राम अकाउंट, यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मी जरा पत्रकार परिषदेला जातो. बाय बाय.